मिरज शहरात आज वटपौर्णिमेचा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील विविध भागामध्ये विवाहित महिला आणि नववधूंनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली। यावर्षी प्रथमच वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या नववधूंचा उत्साह विशेष पाहायला मिळाला। पहिल्या वटपौर्णिमेचे पूजन करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार, पूजन आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत महिलांनी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे वटपौर्णिमा व्रत हा हिंदू संस्कृतीतील सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीसह 7 जन्माच्या सोबतीची प्रार्थना करतात। वटपौर्णिमेला वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो। तसेच सावित्रीने याच वृक्षाखाली आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रतेच्या जोरावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते। या कथेतून प्रेरणा घेत सुवासिनी सावित्रीप्रमाणे आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावे म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करतात। मिरज शहरातील कलावती माता मंदिर परिसर, तुळशीदास राम मंदिर परिसर, हनुमान मंदिराजवळील वडाचे झाड, सांगली मिरज रोड, पंढरपूर रोड, मगदुममळा, कोकणे गल्ली, नागोबा कट्टा परिसर असा विविध ठिकाणी माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वटपौर्णिमेचे पूजन केले। या निमित्ताने शहरात धार्मिक आणि पारंपरिक वातावरण निर्माण झाले असून महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत हा सण आनंदात साजरा केला। नमस्कार। आज मिरज ब्राह्मणपूर या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही वटपौर्णिमेनिमित्त वडपूजनासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर अनेक भागातून महिला इथे उपस्थित आहेत। प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे, प्रत्येकाची पारंपरिक पद्धत वेगवेगळी आहे आणि वडाचं पूजन, सौभाग्यवतीचं पूजन, ओटी भरण आणि पतिदेवांचं पूजन, उपासना या अनेक पद्धतीनं आज वटपौर्णिमा ही पारंपरिक पद्धत आणि एक छान पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण आम्ही साजरा केलेला आहे आणि सर्वांनी या सणाचा मनपूर्वक आनंद सुद्धा आम्ही घेतलेला आहे। धन्यवाद। आणि आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही अनुभवी महिला तर दरवर्षी पूजन करतो, पण नववधू सुद्धा बऱ्याच या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांना पूजन करताना आम्ही काही गोष्टी शिकवत त्यांची आम्ही धमाल आणि मस्ती सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत केली आणि या सणाचा मस्त आनंद घेतला। आज वटपौर्णिमेनिमित्त फक्त महिला उपस्थित नसून एक नववधू आणि वर सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि एक नवीन वेगळं पण इथं बघायला मिळतंय की बायकोसोबत नवरा सुद्धा वड्याला फेरी मारतोय की काय, हा एक उत्साह आम्हाला इथं लागलेला होता आणि छान पद्धतीनं त्यांनी पूजन करून एकमेकांच्यावरचा आदर आणि प्रेम या ठिकाणी दाखवलेलं आहे। त्यांचंही खूप खूप या ठिकाणी आम्ही कौतुक केलं आहे। धन्यवाद।